मागील 7 ते 8 दिवसांपासून जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा बंद असल्याने खातेदारांच्या ठेवीमध्ये अफरातफरीच्या चर्चेला उधाण आलं. प्रणित मोरे यांच्यासह इतर संचालकांनी कोट्यावधी रुपये घेऊन ते फरार झाल्याची शंका उपस्थित केली जात होती. या प्रकरणी जनसंघर्ष अर्बन निधीच्या संचालकांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. यवतमाळ येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा बंद असल्याने खातेदारांच्या छातीची धडधड वाढली होती. अफरातफरीच्या चर्चेला उधाण आलं. प्रणित मोरेसह इतर संचालकांनी कोट्यावधी रुपये घेऊन ते फरार झाल्याची चर्चा होती. याबाबत संचालकांकडून कुठलाही खुलासा न मिळाल्याने अनेक ठेवीदार खातेदारांनी पोलीस स्टेशन गाठलं. अनेक तक्रारी दाखल झाल्या. सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी खातेदारांचा दबाव वाढत होता. अखेर पोलिसांनी चौकशीअंती जनसंघर्ष अर्बन निधीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रसच्या संचालक मंडळांनी ठेवीदारांना 12% व्याजदर तसंच 1 ग्रॅम सोन्याचा शिक्का असं अनेक प्रलोभनं दाखवून ठेवीदारांना आकर्षित करून वेगवेगळे आमिष दाखवून करोडो रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या. 9 डिसेंबर 2024 रोजी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड कंपनीच्या अनेक शाखा बंद झाल्याने जनसंघर्ष बुडाल्याची चर्चा होती. त्यात सर्व संचालक फरार होते. त्यामुळे काही ठेवीदारांनी दिग्रस व पुसद पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणी पोलिसांनी मोरेसह 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सर्वांना नमस्कार. आमच्याकडे 12 तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, त्यांचा मेन ब्रांच दिग्रस मध्ये आहे. सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद, दारवा, नेर, आर्णी, मानोरा आणि कारंजा टोटल 7 ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेला आहे. आणि त्याच्यावरून माननीय एसपी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे. आणि पुसदचं एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंट वरून आम्ही माननीय एसपी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते. त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल माननीय एसपी सरांना आम्ही इन्क्वायरी रिपोर्ट पाठवले. आणि इन्क्वायरी रिपोर्ट मध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते पैसे परत द्यायला तयार नाही. आणि टोटल अंदाजे 44 कोटींची फसवणूक झालेली आहे असा आम्हाला इन्क्वायरी मधून निष्पन्न झालेला आहे. त्यावरून आम्ही काल रात्री IPC म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे 21 मध्ये. त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही गुन्हे IPC कारणाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. 406, 409, 420, 120 आणि 34 IPC सेक्शन्स प्लस MPID म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय. आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 त्याच्या सेक्शन 3 कलम 3 अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, प्रीतम देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मणराव मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल असा 7 लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एसपी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम 44 crores असल्यामुळे पोलीस स्टेशन कडून आम्ही आज एसपी सरांनी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आपल्या यवतमाळ मध्ये जे शाखा आहे तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि एक DYSP लेवल अधिकारी चौकशी करणार आहे. त्या संदर्भाने पुढे जाऊन एसपी सरांनी आदेश जसा देणार आहे त्याच्यावरून तपास होणार. आणि सर्वांना एक विनंती आहे की दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि तपास मध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेल्या आहे त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्या सोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांच्या पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांचा चौकशी होणार आहे. सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे. तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही. FIR दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार.